सांगली जिल्हा डायल 112 कंट्रोल रूम येथे खोटा कॉल करून पोलीस कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणारा इसम ताब्यात। दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी 11:30 वाजता मोबाईल नंबर 9422 वापरकर्ता याने डायल 112 कंट्रोल रूम येथे फोन करून सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे, पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला। सदर कॉल सांगली शहर पोलीस ठाणेकडील डायल 112 मशीन नंबर 1 वर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल वसीम अक्रम नूरखान मुल्लानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली। सदर कॉलचे अनुषंगाने तत्काळ पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम, पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व एसटी स्टँड येथे BDDS पथकाद्वारे तपासणी करण्यात आली, परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह चीजवस्तू मिळून आल्या नाहीत। त्यामुळे सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा कलम 2017 प्रमाणे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी पोलीस शिपाई मुलानी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरच्या कॉलचे अनुषंगाने कॉलरबाबत कॉलचे अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल मखदूम ऐदाळे, पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे शिंदे यांनी सदरचा कॉलर हा मालगाव येथील तवठे मळ्याजवळ राहत असल्याची खात्री केली। त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या कॉलरला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव यमनप्पा मरगप्पा माडर, वय वर्ष 50, राहणार तवठे मळा, मालगाव, तालुका मिरज असल्याचे सांगितले। सदरचा कॉल त्याने दारूचे नशेत केल्याचे कबूल केले असून सदर कॉलरने यापूर्वी सुद्धा सन 2023 मध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे। सदर इसमास पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे। तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे।